नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण होम कार्ड भरतीचे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू राहिले असून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्या नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही या ठिकाणी पाहता की स्क्रीनवर की हे महाराष्ट्र होमगार्डचे ऑनलाईनचे पोर्टल आहे. याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून जाऊन तुम्ही डायरेक्ट क्लिक केल्यावर तुम्ही या साईटवर यायचं आहे. मित्रांनो, तुम्ही या साईटवर आल्यावर तुम्ही पाहताय की या ठिकाणी पाहताय महाराष्ट्र राज्य होमगार्ड नोंदणीचे 2024 तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्ही या ठिकाणी पाहताय की कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये सध्या याड आलेली आहे. तर सध्या मित्रांनो या ठिकाणी 11 जिल्ह्यामध्ये याड आलेली आहे. यामध्ये पहिला जिल्हा आहे सातारा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली आणि अमरावती आणि बीड अशा एकूण 11 जिल्ह्याची याड पडलेली असून सर्व जिल्ह्याची याड पडणार आहे. आणि या ठिकाणी पाहताय की अर्ज भरण्याचा कालावधी म्हणजे या कालावधीमध्ये तुम्हाला फक्त अर्ज ऑनलाईन भरायचे आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहताय की साताऱ्याची हे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले असून 15/7/2024 ते 31/7/2024 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन करायचं आहे. त्याचप्रमाणे बाकी जिल्ह्याची सुद्धा तारखा या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला PDF पद्धतशीरपणे पाहायचे आहे. PDF पाहण्यासाठी तुम्हाला इकडे क्लिक करायचं आहे. सातारा जिल्हा होमगार्ड नोंदणी या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. ज्या जिल्ह्यावर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी एक अमरावती जिल्ह्याची PDF तुम्हाला ओपन करून दाखवतो. त्यानंतर ऑनलाईन फॉर्म कसे भरावे ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी PDF ओपन होणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला PDF पद्धतशीरपणे पाहून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. या ठिकाणी पाहताय की अमरावती होमगार्ड नोंदणी 2024. या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात PDF बद्दल थोडक्यात माहिती सांगतो. त्यानंतर ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहता की 6 नंबरचा कॉलम आहे होमगार्ड सदस्यत्वाचे फायदे. या ठिकाणी तुम्ही पाहता की 3 वर्ष सेवा पूर्ण होमगार्डांना राज्य पोलीस दल व वन विभाग आणि अग्निशमन दलामध्ये 5% तुम्हाला आरक्षण मिळणार आहे जर का तुम्ही 3 वर्ष या ठिकाणी सेवा दिली तर. त्यानंतर या ठिकाणी दिलेली आहे त्यांची शैक्षणिक पात्रता. तो होमगार्डसाठी किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वयाची अट दिलेली आहे 20 वर्ष पूर्ण असावे. त्याचप्रमाणे 50 वर्षापर्यंत म्हणजे 20 ते 50 वर्ष या ठिकाणी दिलेले आहेत 31/7/2024 पर्यंत. त्यानंतर उंची दिलेली आहे पुरुषांकरता 162 सेंटीमीटर आणि महिलांकरता 150 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे छाती फक्त पुरुषांकरता न फुगविता 76 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे किमान 5 सेंटीमीटर फुगवून आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी दिले की आवश्यक कागदपत्र. या ठिकाणी रहिवासी पुरावा एक आधार कार्ड आणि मतदान कार्ड हे दोन्ही तुमच्याकडे असणे अनिवार्य आहे. आधार कार्ड आणि ओळखपत्र म्हणजे मतदान कार्ड. त्याचप्रमाणे शैक्षणिक पात्रता 10वीची मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर 3 नंबरचा आहे की जन्मदिनांकाचा पुरावा म्हणजे 10वीचे बोर्ड सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला या दोन्हीपैकी एक तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जर का तुमचा ITI वगैरे झाला असेल तुम्ही ITIचे प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्ही लावू शकता. कारण की जे ITI तुम्हाला 5% मार्क ऑटोमॅटिक या ठिकाणी वाढणार आहे. त्यानंतर खाजगी नोकरीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र. त्यानंतर 3 महिन्याचे आतील पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला असणे आवश्यक आहे. मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी PDF दिलेली असून PDF तुम्हाला या ठिकाणी पद्धतशीरपणे पाहून अप्लाय करायचं आहे. कारण की PDF खूप मोठी आहे आणि जर का PDF वाचत बसलो तर या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी अमरावतीचे ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात व्हायची असून 25/7/2024 ते 5/8/2024 कालावधीमध्ये तुम्हाला या साईटवर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. म्हणजे 25/7/2024 ते 5/8/2024 मध्येच या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे
उमेदवार ज्या भागामध्ये रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्या जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्ह्यात अर्ज बाद ठरवण्यात येईल. म्हणजे ज्या गावामध्ये तुम्ही राहता त्याच गावाच्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. तर तुम्ही जिल्हा निवडला, तुमचा जिल्हा या ठिकाणी रद्द ठरवणार, बाद करण्यात येणार आहे असं याचं म्हणणं आहे. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहे त्याच ठिकाणी तुम्हाला फक्त या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे 5/8/2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी आता आपण अप्लाय ऑनलाईन कसे करावे हे या ठिकाणी आता पाहणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही या साईडवर यायचं आहे आणि या साईडची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्कशनमध्ये दिली आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर तुम्ही डायरेक्ट या साईडवर येणार आहात. मित्रांनो, या साईडवर आल्यावर तुम्ही पाहता की HGS एनरोलमेंट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला 3 नंबरचा ऑप्शन आहे ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्म. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी. तर या ठिकाणी क्लिक केल्यावर एक नवीन पेज या ठिकाणी ओपन होणार आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याचं. मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी एक ऑनलाईनचं पोर्टल या ठिकाणी ओपन होणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहता की सर्वप्रथम डिस्ट्रिक्ट, या ठिकाणी सर्वप्रथम पहिला जिल्हा आहे सातारा. या ठिकाणी फक्त सातारा जिल्ह्याचेच ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेला आहे. त्या ठिकाणी जेव्हा सर्व जिल्ह्याचे फॉर्म सुरू होतील त्या ठिकाणी तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता तो जिल्हा. त्या ठिकाणी सातारा जिल्ह्याचे फॉर्म ऑनलाईन भरणे सुरू झाले असून त्या ठिकाणी सातारा जिल्हा मी निवडतो. त्याचप्रमाणे जिल्हा इकडे निवडा, तुम्हाला युनिट किंवा झोन या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. तुम्ही कुठल्या झोनमध्ये येता किंवा तुमचा तालुका कोणता आहे तो या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे सातारा जिल्ह्यामधला. या ठिकाणी मी कुठलाही तालुका निवडतो. फॉर एक्झाम्पल करड हा जिल्हा मी या ठिकाणी चूज करतो. या ठिकाणी जिल्हा निवडल्यावर आता करडमधले तुमचं पोलीस स्टेशन कोणतं आहे ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला युनिट झोन करड हे निवडल्या इकडे तुम्हाला तुमचं जे पोलीस स्टेशन असेल करड, या ठिकाणी करड तालुका SP आणि करड सिटी SP अशा प्रकारे 2 ऑप्शन दिले आहेत. तुम्ही ज्या प्रकारात मोठा तो तुम्हाला प्रकार या ठिकाणी चूज करायचा आहे. त्यानंतर या तिन्ही गोष्टी निवडल्या तुम्हाला या ठिकाणी फुल नेम, तर या ठिकाणी सर्वप्रथम तुमचे आडनाव लिहायचे आहे. 10वीच्या मार्कशीटनुसार या ठिकाणी तुम्हाला नाव टाकायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम आडनाव, त्यानंतर स्वतःचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव फक्त इंग्रजीमध्येच या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे. फॉर्म जरी मराठीमध्ये असला तरी तुम्हाला इंग्लिशमध्ये या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर इकडे जेंडर मेल फिमेल या ठिकाणी दोन्ही अप्लाय करू शकता. त्या ठिकाणी मी मेल हे चूज करतो. त्यानंतर या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर या ठिकाणी मिस्टेक होऊ दिला नाही, कारण की एकदा आधार कार्ड नंबर चुकल्यावर तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतो. तर आधार कार्ड नंबर पद्धतशीर तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर आधार कार्ड नंबर टाका. तुम्हाला एज्युकेशन तुम्ही कोणता या ठिकाणी 10वी 12वी ग्रॅज्युएशन वगैरे तुम्ही टाकू शकता. जर का तुम्ही फक्त 10वी पास असाल तर या ठिकाणी 10वी टाकू शकता. जर का तुम्ही 12वी असाल तर 12वी ग्रॅज्युएशन. तर या ठिकाणी मी 10वी हेच ठेवतो, कारण की फक्त 10वीवरच जागा आहे. त्यानंतर या ठिकाणी ॲड्रेस तुम्हाला टाकायचा. तुमचा ॲड्रेस परमनंट तो ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचा आहे. त्यानंतर इकडे ॲड्रेस फिलअप केल्यावर या ठिकाणी तुमचं प्रोफेशनलमध्ये तुम्ही सध्या काय करता त्या ठिकाणी बरेच ऑप्शन आहे. लेबर, फार्मर, सेल्फ बिझनेस, प्रायव्हेट जॉब, गव्हर्नमेंट जॉब, हाऊसवाईफ, डॉक्टर, ॲडव्होकेट आणि अदर. या ठिकाणी तुम्हाला अदर जर तुम्ही निवडलं तर या ठिकाणी स्टुडंट म्हणून तुम्हाला निवडलं जाणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही लेबरसुद्धा हे ऑप्शन तुम्ही निवडू शकता. त्यानंतर इकडे तुमचा एक या ठिकाणी टाकावा ईमेल ID. त्यानंतर इकडे ईमेल टाकल्यावर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकावा, कारण की मोबाईल नंबर जवळ असणे आवश्यक आहे. त्याला एक OTP सुद्धा येणार आहे. त्यानंतर इकडे डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्म जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे. डेट ऑफ बर्थ टाकल्यावर तुमची हाईट या ठिकाणी सेंटीमीटरमध्ये तुम्हाला टाकायची आहे. फॉर एक्झाम्पल यांनी एक 62 सेंटीमीटर मागितलेली आहे पुरुषांसाठी. त्यानंतरचं ऑप्शन आहे की तुम्ही यापूर्वी होमगार्डमध्ये होता का. जर का तुम्ही असाल तर यस करायचं, नसेल तर तुम्ही नो करायचं आहे. तर या ठिकाणी दिलेलं आहे की नंबर ऑफ टेक्निकल सर्टिफिकेट. जर का तुम्ही ITI वगैरे केला असेल तर या ठिकाणी हे माहिती आहेत. 1 year 2 year 3 years या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे.
तर मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे पूर्ण माहिती भरलेली असून आता शो या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला शो या ऑप्शनला क्लिक केल्यावर रेकॉर्ड सक्सेसफुल असा मेसेज तुम्हाला यायला हवा. तर या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे. तर या ठिकाणी ओके केल्यावर तुमचा या ठिकाणी फॉर्म पूर्णपणे सबमिट झालेला आहे. तर आता या ठिकाणी प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे. त्यानंतर सबमिट ऑप्शनला क्लिक करून प्रिंटचं ऑप्शन तुम्हाला येणार आहे. प्रिंट तुमच्याकडे ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड नंबर आणि जन्मतारीख टाकल्यावर सबमिट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सबमिट ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी तुमच्यासमोर पेज या आपण जी माहिती भरली आहे ती या ठिकाणी शो होणार आहे. आता हे प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवणे आवश्यक आहे, कारण की जेव्हा तुमचे नोंदणी क्रमांक येणार या ठिकाणी तुम्हाला सोबत ते प्रिंट तुम्हाला न्यायची आहे. तर या ठिकाणी तुम्हाला फोटो चिपकायचा इकडे जे लेटेस्ट तुम्ही काढलेला असेल तो. त्यानंतर या ठिकाणी सर्वात खाली तुमची कागदपत्र, अधिकाऱ्याची सही, त्यानंतर या ठिकाणी उमेदवाराची सही, अशा प्रकारे या ठिकाणी तुमची सही वगैरे मारून त्यानंतर खाली एकदम ऑप्शन आहे प्रिंट एनरोलमेंट फॉर्म. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमची प्रिंट या ठिकाणी तुम्ही शो करून तुम्हाला तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे, कारण की जेव्हा तुमचा नोंदणीचा नंबर येणार आहे ते प्रिंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ए टू झेड ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रोसेस सांगितलेली आहे. जर का व्हिडिओमध्ये काही समज आहे त्याची कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय या ठिकाणी अवश्य देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.